कहाँ रहते हो प्रभु, कहाँ रहते हो ये तुम बताओ। कहाँ रहते हो प्रभु, कहाँ रहते हो ये तुम बताओ। तुम्हें ढूंढूं कहाँ, तुम्हें खोजूं कहाँ, तुम्हें ढूंढूं कहाँ, तुम्हें खोजूं कहाँ, अधूरा मैं तेरे बिना। कहाँ रहते हो प्रभु, कहाँ रहते हो ये तुम बताओ। जिथे कमी तिथे आम्ही हा विचार घेऊन बार्शीच्या भगवंत नगरीमधील अनेक समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन मातृभूमी प्रतिष्ठानाची स्थापना केली। सामाजिक सेवेचा मानदंड उभा करत या प्रतिष्ठानानं आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत। सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठानाच्या टीमनं बार्शी शहरात आणि तालुक्यात आदर्शवत काम उभे केले आहे। अन्नपूर्णा योजना ही त्यातलीच एक महत्त्वाकांक्षी योजना। समाजातील विकलांग, निराधार अशा लोकांना शोधून त्यांना 2 वेळचं पोटभर जेवण देण्याचं बहुमोल कार्य गेल्या 3 वर्षांपासून अखंडपणे मातृभूमी प्रतिष्ठान करत आहे। अन्नपूर्णा योजनेत जेवणाचे डबे करण्याचे काम भल्या पहाटेपासून सुरू होते। अनेकांचे हात यासाठी राबतात। कणिक मळणे, भाज्या करणे, चपात्या लाटणे आदी सर्व कामात यंत्रांची मदत घेतल्यामुळं शेकडो डबे तयार करण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे। सकाळी 9 वाजता गरजूंपर्यंत डबे पोहोचवण्यासाठी रिक्षा तयार असते। या रिक्षाचे 2 राऊंड होतात आणि भुकेलेल्या शेकडो निराधारांना पोटभर जेवण मिळतं। अनेक जण या डब्याची आतुरतेने वाट पाहतात। चौकाचौकामध्ये अनेक निराधार स्त्री पुरुष डब्यांची वाट पाहत असतात। कोणाला मुले सांभाळत नाहीत, कोणाचा नवरा दारुडा आहे, कोणाला सून घरी येऊ देत नाही, कोणाच्या पोटाला मुलं बाळ नाहीत। अशा सर्व निराधारांसाठी मातृभूमी प्रतिष्ठानाची ही अन्नपूर्णा योजना जीवनाचा आधार बनली आहे। हे जीवन आमच्यासाठी जीवनच आहे। खूप उपकार आहेत त्यांचे आमच्यावर, अशा अनेक भावना या योजनेतील लाभार्थी व्यक्त करतात। डबा ही व्यवस्थेमध्ये आहे। मला 1.5 वर्ष झालं डबा चालू होऊन। ह्याच्या आधी मला काय नव्हतं। हे अन्नपूर्णा डबा चालू केल्यापासून माझी तब्येत ही चांगली ठीक आहे आता। किती दिवसापासून डबा खात आहे? 5-7 महिने होत आले। बरं, डबा कशी लावला? जेवण चांगलं आहे, जेवण चांगलं आहे। किती दिवसापासून डबा जेवत आहे? झालं आता 2-4 महिने झाले। कसं आहे जेवण? छान आहे। आवडतंय का? बदल हो, करायचा नाही नाही चांगलं आहे। हो, डबा किती दिवसापासून मिळतोय? 4-5 महिने झाले। कसं आहे जेवण? छान काय आहे। काय असतं डब्यात? चपात्या, भात, 2 भाज्या असतात। आवडतंय का ते दररोज? किती दिवसापासून डबा खात आहे? वर्ष होऊन गेले। डबा कशासाठी सुरू केला? घरचे सांभाळत नाहीत का? मला कोणीच नाही, मी आपलं करून खात कष्ट करून। आता डबा वेळेवर मिळतोय? डबा आलं येतोय आता, चांगलं आहे ना? चांगलं आहे। डबा वर्ष होऊन गेलं, 1.5 वर्ष झालं डबा येते त्याला। बरं, कसं आहे? 2 दिवाळ्या झाल्या बाबा। आता डब्यावर जेवण झालं? डब्यात जेवण ते 2 टायमाला खाते आपली, सकाळी 1.5 चपाती, संध्याकाळी 1.5 चपाती खाते। एवढेच नाही तर बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अवघ्या 12 रुपयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना डबा देण्याचं मोठं कार्य या प्रतिष्ठानानं हाती घेतलं आहे। त्यामुळं
विदर्भ, मराठवाडा आदी दूरवरून आलेल्या रुग्णांसाठी माफक दरामध्ये जेवणाचा डबा मिळतो हे विशेष. 20 रुपये लिटर पाणी बॉटल घेताना अनेक नातेवाईकांच्या कपाळावर आट्या पडतात. एकीकडं हॉस्पिटलचं बिल आणि दुसरीकडं खाण्यापिण्याचा खर्च. यामुळं अनेक नातेवाईक उपाशीपोटी झोपतात. हे लक्षात आल्यानंतर मातृभूमी प्रतिष्ठानानं कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डबे पोहोचवण्याचं काम सुरू केलं. या ठिकाणी आता अवघ्या 1 रुपयामध्ये 1 लिटर शुद्ध पाणी देण्याचं काम सुरू झालं आहे. हॉस्पिटलमधील रुग्णांचे अनेक नातेवाईक मशीनमध्ये 1 रुपयाचं कॉईन टाकतात आणि 1 लिटर पाणी बाटली भरून घेऊन जातात हे विशेष. त्यामुळं या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. नाव देवीदास तेजराव गजले, कावळगड्डा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड इथून आम्ही आलेले आहोत आणि आमचे इथं काकू ॲडमिट आहेत. अन्नपूर्ण सुविधेमधून आम्हाला 12 रुपये येथे चपाती आणि भाजी मिळते. तसेच जर बाहेर बघितलं तर एवढ्या योग्य दरामध्ये म्हणजे जेवण मिळू शकत नाही. तरी ही सुविधा यांनी सुविधेचा लाभ करून दिलेला आहे सर्वांना आणि म्हणजे गरीब लोकांसाठी एक चांगली सुविधा यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. जेवण एकदम चांगलं आहे, जेवणामध्ये काही प्रॉब्लेम नाही. कल्पना वसंत महामुनी, राहणार पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. माझा मुलगा इथं 2 महिने झाले आजारी आहे. मी हे दररोज जेवण घेते 12 रुपयामध्ये आणि अतिशय चांगलं जेवण आहे. भाजी पोळी भात वरण हे एकदम चांगलं भेटतं. मी नंदकिशोर छगनलाल झंवर. मातृभूमी प्रतिष्ठाननी हा जो उपक्रम राबवला आहे तो चांगल्या प्रतीचा आहे. 12 रुपयामध्ये 2 चपाती आणि भाजी किंवा वरण भात हे कुठेही मिळत नाही. ती सुविधा त्यांनी जी रुग्णांसाठी पुरवलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट असून या हॉस्पिटलमध्ये साधारण 1 ते 1.5 वर्षापासून मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अन्नपूर्णा योजनेमार्फत येथील रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना अल्पदरात डबे पुरवले जातात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर, त्याचबरोबर उस्मानाबाद, बीड, नांदेड, लातूर, परभणी या 5-6 जिल्ह्यातील रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांची जेवणाची सोय साधारणपणे रोज सकाळी 250 आणि संध्याकाळी 250 अशा पेशंटच्या आणि त्याच्या नातेवाईकांची सोय यामार्फत केली जाते. त्याचबरोबर मातृभूमी प्रतिष्ठानने या ठिकाणी आरोचा प्लॅन्ट बसवून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी अल्पदरात अगदी 1 रुपयात 1 लिटर पाणी याची देखील सोय या ठिकाणी केलेली आहे. बार्शी कॅन्सर हॉस्पिटलला साधारणतः दररोज सकाळी 250 ते 200-300 लोकांपर्यंत आणि रात्री पण तेवढ्याच लोकांना जेवणाची सुविधा तर दिली. त्याच्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की इथले जे पेशंट आहेत हे साधारणतः 95% आर्थिक दुर्बल घटकातले लोक इथं ट्रीटमेंटला येतात. सुमारे वर्षाला आम्ही 35,000 ते 40,000 पेशंटला इथं ट्रीटमेंट करतो. हे त्यांच्यात लक्षात आलं की त्यांनी आम्हाला एक वॉटर प्युरिफायरचा प्लॅन्ट पण त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दिला, जे की अगदी शुद्ध थंडगार पाणी पण त्यांना मिळायला लागलं. ज्यामुळे आज 20 रुपयाची बॉटल होती ती आज त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे 1 रुपया नॉमिनलवर मिळायला लागली. एवढं करून सुद्धा ते थांबलेले नाहीत. तर आम्ही तर करतो पण आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गोरगरीब पेशंट्सना, फ्री वॉर्डामध्ये असणाऱ्या लोकांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना आमच्याकडे एक मोठं हॉल आहे, त्या हॉलमध्ये सुद्धा त्यांनी गाद्या, सतरंजा, बेडशीट्स, ब्लँकेट्स ह्या सर्व गोष्टी चा पुरवठा ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने जी भूमीची सेवा करायला पाहिजे ती मातृभूमी प्रतिष्ठान करत आहे. मातृभूमी प्रतिष्ठानानं अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी साहित्य देखील दिले आहेत. त्यामुळं शाळा परिसरात बालगोपालांना खेळण्याची चांगली सोय झाली आहे. सौ मायग सोपल प्राथमिक आश्रमशाळा खामगाव या ठिकाणी सहशिक्षक पदावर काम करतो. आमच्या शाळेमध्ये बार्शी येथील आमच्याच खामगावचे सुपुत्र संतोष काका ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या मार्फत आमच्या शाळेवर हे लहान मुलांसाठी खेळणी बसवलेली आहेत. लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम आणि त्यांना विरंगुळा आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटतं या बागेमध्ये मुलं खेळताना. हे अतिशय उत्कृष्ट काम असं या खेळण्याच्या माध्यमातून त्यांची खूप आणखीन कामं आहेत, पण आमच्या शाळेला या खेळण्याच्या माध्यमातून त्यांनी हा लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानचं आमची शाळा खूप खूप आभारी आहे. दुसरं एक सांगू या ठिकाणी इच्छितो की दरवर्षी आमच्या शाळेमध्ये संतोष काका ठोंबरे यांच्याकडून 10वी, 12वी आणि शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या मुलांसाठी दरवर्षी 25,000 रुपयाची बक्षिसं
आणि त्याचबरोबर ट्रॉफ्या देण्याचं काम दरवर्षी संतोष काका ठोंबरे हे करत आहेत. आम्ही त्याबद्दल आमच्या आश्रमशाळा परिवाराच्या वतीने त्यांचं खूप खूप ऋणी आहोत. मी मनस्वी मनोज गादेकर आहे. माझ्या शाळेचं नाव सौमाई सुकल प्राथमिक आश्रमशाळा खामगाव आहे. मी आत्ता 6वीमध्ये शिकते. तर आमच्या या ग्रामीण भागातील शाळेला मातृभूमी प्रतिष्ठान यांनी खेळाचे साहित्य दिले आहे. ते खेळताना आम्हाला खूप मजा येते, मस्त वाटतं. तर मी संतोष काका ठोंबरे व या मातृभूमी प्रतिष्ठानाची खूप मनापासून ऋणी आहे. मातृभूमी प्रतिष्ठानानं अनेक गावात ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून आरो प्लांट देखील उभारले आहेत. आता या केंद्रातून ग्रामस्थ 5 रुपये देऊन शुद्ध पाण्याचा जार घेऊन जातात. बार्शी तालुक्यात सुमारे 30 गावात हे जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झाला आहे. आपल्या इथं मातृभूमी प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण हा कार्यक्रम म्हणजे चालू आहे आपला. आणि आम्ही गावासाठी आपलं 5 रुपयाला केंड देत आहोत. तसंच ह्या कार्यक्रमामुळं मातृभूमी राबविल्यामुळं आणि ग्रामपंचायतीनं त्याला सहकार्य दोघांच्या संयुक्त विद्यमानानं कार्यक्रम चालू असून ह्या आपल्या एरोप्लेनमुळं गावातील जे आजार ती सर्व काय आहे ती प्रमाण कमी झालेलं आहे. तर 100 लोक इथून पाणी घेऊन जातात. जलसंवर्धन, अन्नपूर्णा योजना, आरो प्लांट्स, शाळांसाठी खेळणी बसवणे, एसटीसाठी निवारा शेड उभारणे आदी अनेक कामे करत या प्रतिष्ठानानं सेवाभावी वृत्ती जपली आहे.